नमस्कार मंडळी, अतिशय चविष्ट असा बनणारा तोंडली भात बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। तांदूळ अर्धा किलो घेतलेत, 100 ग्रॅम तोंडली आहे, 6 टेबलस्पून सुके खोबरे, 4 इंच दालचिनीचा तुकडा, 10 ते 15 लवंग, 25 ते 30 काळी मिऱ्या, 4 टेबलस्पून धने, 2 टेबलस्पून जिरे, 2 इलायची आहेत। त्यानंतर फोडणीला लागणारे साहित्य बघूयात। तेल घ्यायचं आहे, मिरची, कढीपत्ता, हिंग, राई, हळद। माझ्याजवळ काजू होते ते मी काजू घेतले, तुमच्याजवळ असतील तर घ्या, नाही तर स्किप करू शकता। तांदूळ असं स्वच्छ धुवून घेऊयात, त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि खोबरं आता पहिलं भाजून घेऊयात। तांदूळ मी पाव किलो कोलम आणि पाव किलो बासमती तुकडा घेतला आहे। तुमच्याजवळ जे तांदूळ असतील ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता, तसाही भात छान लागतो आणि एकदा खरंच करून बघा। आता आपण हा सगळे गरम मसाला चांगला असं परतून घेऊयात, सुका भाजून घेऊयात आणि त्यानंतर आपण थंड झालं की मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। तोंडली भात बनवायला खूप सोपं आहे, कारण त्याच्यात जास्त साहित्य लागत नाही। जे घरचे साहित्य आहे त्यातच हा तोंडली भात बनतो आणि खरोखरच खूप छान लागतो हा तोंडली भात। तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच करा। तर आपण आता कुकरमध्ये तोंडली भात बनवणार आहोत। त्यासाठी मी कुकर घेतला आहे, त्याच्यात मी तेल ओतलं आहे, ते तेल गरम करायला ठेवलं आहे। गरम झाल्यानंतर राई टाकायची। राई अशी छान तडतडली की मिरची, कढीपत्ता, हळद, हिंग, काजू हे सगळं टाकायचं। कढीपत्ता मी बारीक कट केला आहे, तो टाकला आहे आणि जे आपण तोंडली कट केली आहे ती टाकायची। तोंडली मी उभी कट केली, तुम्हाला आडवी कशी जशी कट करायची तशी कट करा आणि 1-2-3 सेकंदसाठी परतून घ्या तेलामध्ये। त्याच्यानंतर तांदूळ आपण धुवून ठेवले होते ते त्यात टाकायचे, ते पण 1-2 सेकंदसाठी परतून घ्यायचे। त्याच्यात नंतर आपण जो मसाला गरम मसाला वाटून घेतला होता बारीक, तो त्यात टाकायचा, तो पण असा जरा परतून घ्यायचा त्याच्यात। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं। पाणी आपण गरम शक्यतो वापरा, कारण मी गरम नाही वापरलं, मी थंडच वापरलं आहे। तुम्ही गरम पाणी वापरू शकता, तर छान होतो गरम पाणी टाकलं तर। आणि कोथिंबीर पण टाकली आहे मी आणि खरोखर खूप छान झालं आहे बघा, बघू शकता। खूप छान असा हा तोंडली भात बनला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खरोखर खूप आवडेल तुम्हाला। कसं वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा।